चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे। चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हे नामांकन अर्ज दाखल करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो मोठी कडक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। या ठिकाणी आतमध्ये जे सोडणारे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून कार्डाची विचारपूस केली जात आहे। कोणत्याही अज्ञात व्यक्तीला या ठिकाणी सोडल्या जात नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट डिक्लेअर झाली आहे। त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आला आहे। परंतु ते 26 तारखेला या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल करणार आहे। आज कोण कोण अर्ज दाखल करते याच्याकडे बघणं महत्त्वाचं आहे। विशेष बाब म्हणजे काँग्रेसकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आला नसल्यामुळे काँग्रेसमध्ये एक कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे। आज दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीनंतरच काँग्रेसचा उमेदवार ठरणार आहे। विशेष बाब म्हणजे बघितलं गेलं तर दिल्लीमध्ये वैट्युअर ग्रुप आणि धानोरकर ग्रुप हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्यामुळे ही तिकीट कोणाला मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। परंतु या रस्सीखेचमध्ये सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की ही तिकीट कोणाला मिळणार आहे आणि ही तिकीट मिळाल्यानंतर कोण इथला उमेदवार असणार हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।